आता सर बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक चिंता होती, जो पाऊस आहे परतीचा, तर ते कसा राहणार बुवा? परतीचा पाऊस जास्त राहणार आहे. हो का? मग काही आणखीन एक जिल्ह्यांकडे सांगतो तुम्हाला, एक माहीत असावं सांगतो. तुम्ही काय करा, हां. 7 तारखेला बघा तुम्ही ना, 7 आणि 8 तारखेला तांबडा आभाळ होईल बघा. हो, हो. होईल बघा. कोणत्या साईडनं होईल? आमच्याकडे परभणीकडून होईल. हो का? इकडून परभणीकडून होईल, इकडून नांदेडकडून होईल, इकडून आमच्या भागाकडे दिसेल तुम्हाला, हां, 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 हां. नैऋत्य साईडला. हो, मागच्या वेळेस बी मग झालं होतं. आता नाही नाही, आता हे तुम्हाला आधीच सांगायला तुम्ही लगेच पुन्हा त्यावेळेस वाटल्यास त्याचा फोटो काढून मला पाठवा. बरं, बरं. आणि काही लगेच गोष्ट तुम्ही म्हणायचं हं. 72 तासात किंवा 3 दिवसात पाऊस येणार वाशिम, असं म्हणायचं तुम्ही डायरेक्ट. हो का? ही गोष्ट लक्षात ठेवा. हां, हां. हे जर सगळे शेतकरी देखील ऐकायलेत. हो. वाटल्यास बघा तुम्ही, 8 काही भागामध्ये 7 तारखेला होईल आभाळ लाल. हां, हां. हां. 7 काही तारखेला. भागामध्ये 8 तारखेला होईल हो का? आणि काही भागामध्ये 9 तारखेला होईल. हां, हां, हां. हं. मग तांबडं तर आभाळ झालं की बिलकुल 3 दिवसात पाऊस येतो. इथं म्हणजे मला सुद्धा विचारायची गरज नाही पाऊस. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि पुन्हा काय होईल माहिती आहे का? 7, 8, 9च्या दरम्यान लाईटवर किडे येतील बघा. हां, हां. किडे, हो पाकोळ्या. का? लाईटावरती? हो, बघा ना तुम्ही येतात का नाही. हो, हो. बरोबर. वाटल्यास तर व्हिडिओ मी सुद्धा आधीच इन्स्टॉल टाकतो. हो. मी तर टाकणारच आहे. तसं मी बी तुम्हाला व्हिडिओ पाठवून देणारच आहे. चालतंय. हां, आणि आणखीन एक काय करा, शेतकऱ्याला सांगा, हां. आता ह्या 8 दिवसामध्ये फवारणी करून घ्या ना म्हणा. येणाऱ्या 8 दिवसामध्ये समजा 7 तारखेला. हो. हं, हं. समजा आता मग चांगले पाऊस बरसणार नाही का? आता तुम्ही हो. सांगितल्याप्रमाणे समजा 9 तारखेला परत एकदा बरसणार सांगतो, नाही. हे पाऊस कुठं कुठं चांगला म्हणजे सुरुवात कुठून होणार आहे? हो. सुरुवात होणार आहे कर्नाटककडून, बेळगाव कर्नाटक, निपाणी, हां, तेलंगणा हां, आणि त्याच्यानंतर लगेच तो सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, हां, पुणे, हां. अहिल्यानगर, हं, नाशिक, हं, इकडं धुळे, हं. जळगाव, नंदुरबारकडे पण पडणार आहेत, पण थोडा कमी राहील समजा. हो का? जळगाव, धुळे थोडा जास्त राहील. हां, 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 त्याच्यानं संभाजीनगर, हां. बुलढाणा जिल्हा, हं, घाटाच्या खाली हं, तिकडं हं, तिकडं राहील. पुन्हा त्याच्यानंतर अकोला जिल्हा, अकोट हं, तालुका, हं, हं, तसा ते पाऊस अमरावती हं. आणि ओव्यान, नागपूर, भंडारा, गोंदिया तर मग 13 ते 16चा जरा जास्त आहे पूर्व विदर्भात. 13 ते 16. हां. हां, हां. आणि ऑगस्टचा शेवटचा आठवडा एक. हो. मधातली आणि मुख्य पिकं त्याच्यानंतर आपल्या मग कोणत्या? हिंगोली, नांदेड, परभणी, हं, हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, हं. धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, हां. इकडे जामखेड, करमाळा, तिकडं हं. आटपाडी. आता आटपाडीकडे खूप दिवस झाला पाऊस नव्हता. आटपाडी इकडं हो, हो. बरोबर आहे. सांगलीकडेच आहे. बरोबर तर आहे. तिथं सुद्धा आता हे पाऊस आता सुरुवातीला हां. 8 तारखेलाच येईन तिकडं. हो. हो का? म्हणजे सांगायचं झालं तर हे पाऊस जिथं नाही पडला तिथं मात्र पडून जाईल. हां, हां. जिथं कमी पडला त्यांना जास्त पडेल हां. आणि सगळ्यांना मात्र जीवदान ठरणार. हो का? मात्र पण सर हे 17 आता जर उघडला नसतं बरं का पाऊस, हो. हो, हो. शेतकऱ्याचे जे कापूस लावणारे ते कापसात जात होते. बरोबर आहे, बरोबर पण आहे. शेवटी निसर्गाला काळजी असते. निसर्ग थांबित आहे कुठं ना कुठं तरी. हो, हो. ते तर आहेच. हं. सूर्यदर्शन झालं ना, मी म्हणलो होतो ना चांगलं हो, हो. तुम्ही सांगितलं होतं, की 1 तारखेला व 31 तारखेला सूर्यदर्शन होणार आणि तुम्ही हो. सांगितल्याप्रमाणे सूर्यदर्शन झालेलं आहे. हो. एक पुन्हा 1ला 2ला होईल. आणि शेतकऱ्यांना एक चांगली उघडीप सुद्धा मिळालेली आहे आता शेतीची कामं करण्यासाठी. हो. बरं, बरं. धन्यवाद.